भोंदू राजेंद्र खडगेला पुन्हा 4 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. 27 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. मंत्रतंत्रानं दुर्धर आजार बरे करण्याचा दावा करणारा भोंदू गजाआड आहे. सप्तशृंगी गडावरील मंदिराच्या नक्षीकामात सुमारे 22 किलो चांदीची तफावत समोर आल्यानं खळबळ माजली आहे. चांदीच्या नोंदीनुसार सुमारे 22 किलो 490 ग्रॅम चांदी गायब असल्याचं समोर आलं. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले. धुळे जिल्ह्यात खरीप हंगामासाठी धुळे जिल्हा कृषी विभागानं बियाणं आणि खतांचं नियोजन पूर्ण केलंय. धुळे जिल्ह्यात एकूण 3,80,000 खरीपाचं क्षेत्र प्रस्तावित आहे. बारामती पोटनिवडणुकीसाठी मतदानाची टक्केवारी वाढवण्याच्या उद्देशानं विविध संकल्पनांवर आधारित 5 विशेष मतदान केंद्र पाहायला मिळाली. यामध्ये केंद्र क्रमांक 121 इथं पिंक मतदान केंद्र उभारण्यात आलं होतं. आमगाव तालुक्यातील पिपरटोला ग्रामपंचायतमध्ये बोरवेल गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात पाण्याची गैरसोय होते. याविषयी ग्रामपंचायत सदस्यांनी पंचायत समिती गाठली आणि आंदोलन केलं. नागझिरा नवेगाव व्याघ्र प्रकल्पातील नवीन मुर्दोली गेट पर्यटकांसाठी 1 मे पासून सुरू होणार आहे. या गेटवरून जाणाऱ्या पर्यटकांना वाघाचं दर्शन होईल. तसंच आणखी 3 गेट काही दिवसांनी सुरू होणार आहेत. जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह विविध मागण्यांसाठी जळगावमधील विविध सरकारी पदावरील कर्मचाऱ्यांनी गेल्या 3 दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू केले. त्याचा परिणाम म्हणून सरकारी कार्यालयात शुकशुकाट असल्याचं पाहायला मिळत आहे. पातूर तालुक्यातील उमरा गावात भीषण आगीची घटना घडली. सिलेंडर स्फोट होऊन आगीत एका घरातील संपूर्ण संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले. रायगडच्या दक्षिण भागात अवकाळी पावसानं दमदार हजेरी लावली. महाड तालुक्यासह शहरात पाऊस बरसलाय. हवामान विभागाकडून कोकणाला पावसाचा इशारा दिला होता. खालापूर तालुक्यातील हाळ गावात कोंबड्यांच्या पिंजऱ्यात अडकलेल्या अजगराला सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय. कोंबड्या फस्त करण्यासाठी पिंजऱ्यात चिरलेल्या 6 फुटी अजगराला बाहेर पडताना आल्यानं तो आतच अडकला होता. आमदार संजय गायकवाड यांनी फोनवरून शिवीगाळ आणि धमकी दिल्याची प्रशांत तांबे यांनी पोलिसात तक्रार दिली. यावेळी शहरातील छत्रपती शिवाजी चौकामध्ये संजय गायकवाडांचा निषेध करण्यात आला.